आज आपण अहिल्यानगरमध्ये द्वितीय वर्षामध्ये नर्मदा परिक्रमा याबाबतची माहिती, सेवा याबद्दलचं आणि नवीन जे कोणी परिक्रमा सुरू करत असतील त्यांना मार्गदर्शन अशा स्वरूपाचा एक कार्यक्रम गेल्याही वर्षी घेतला होता आणि याही वर्षी घेत आहोत. प्रथम या व्यासपीठावर आजचं अध्यक्षस्थान पुण्याहून आलेले पिंपरी चिंचवडच्या नर्मदेहर ग्रुपचे श्रीराम सांगळे यांनी स्वीकारावं असं मी हे मानतो. दुजोरा द्या ना या सूचनेला. माझं सरांनी सूचना मांडली त्याला मी दुजोरा देतो. आज आपल्याला या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून नेमावरवरून विशेष मैयानी पाठवलेलं आहे असं म्हणावं लागेल की पाठक गुरुजी आलेले आहेत की मैयाचं नाभिस्थान आहे, आपण नाभीपर्यंत पोहोचलोत असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आजचं विशेष सगळ्यात जे काही असेल अनुभव कथन याविषयी बोलणारे आपल्याकडं 3 जण आहेत. त्यामध्ये 2 महिला आहेत आणि दैफळे साहेब जे VRDतनं सेवानिवृत्त झाल्यानंतर गेल्या वर्षी परिक्रमेला निघाले, ते त्यांची पत्नी आणि त्यांच्या सासूबाई असं 3घांनी परिक्रमा केली. विशेष म्हणजे सासूबाईंचं वय 82 वर्षाचं आहे आणि अशाही परिस्थितीत त्यांनीही पूर्ण पायी परिक्रमा करण्याचा प्रयत्न केला. अर्थात अंशतः पायी अंशतः वाहनाची अशीही झालेली आहे त्यांची. बाकी या जोडीची मात्र पूर्णतः पायी झालेली आहे. हे सगळ्यात विशेष आहे. आणि एक अधिकारी पदावरची व्यक्ती जी कधी खुर्ची सोडत नाही आणि पायी फार क्वचित चालती असं व्यक्तिमत्व 3600 किलोमीटरमध्ये कुठलाही त्रास न होता, कुठलंही आजारपण न येता उत्तम प्रकारे मैयाने त्यांची परिक्रमा पार करून घेतली. मी पार करून घेतली असंच म्हणेल, कारण चालणारा व्यक्ती हा तिच्या आशीर्वादाशिवाय चालू शकत नाही, तिच्या इच्छेशिवाय चालू शकत नाही. त्यामुळं आपण आपल्याकडं महत्व घ्यायचंच नसतं. जे करती करविती ती मैया आहे आणि त्या मैया किनारी सर्व देव त्या ठिकाणी साधनेला बसलेले आहेत. म्हणून 3600 किलोमीटर हा जो काही मोठा व्याप आहे हा खंड नर्मदा खंड म्हटला जातो. आणि या खंडामध्ये जे काही देवदेवता आहे, आता खरं तर चातुर्मास सुरू झालेला आहे आणि चातुर्मास आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी असा 4 महिन्याचा पूर्ण असतो. आता यामध्ये 2 प्रवाद आहेत. काही लोक दसऱ्यानंतरच परिक्रमा सुरू करतात, पण ती परिक्रमा पूर्णतः संसारी माणसाला वर्ज्य आहे. आणि संन्यासी, संत, महंत, साधू, ब्रह्मचारी यांना फक्त ती अलाउड आहे. याचं कारण असं आहे की त्यांचं सतत अनुसंधान असतं. त्यांचे जे 24 तास आहेत त्याचं विभागणी 12-12 तासांमध्ये होती. आपले 24 तास जे असतात ते त्यांचे 12 तासात पूर्ण होतात. हे गणित उलटं कसं आहे हे तुम्हाला समजेल, कारण त्यांचं सतत अनुसंधान आहे आणि आपलं कमीत कमी अनुसंधान असतं. म्हणून हे परिक्रमेचं अनुसंधान लक्षात घेता संसारी माणसांनी कुठल्याही परिस्थितीत चातुर्मास समाप्तीशिवाय परिक्रमा सुरू करायची नाही. आता आपण जे काही आज या संदर्भात बोलणार आहोत, तर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये ते तर स्वतः सगळे पंडितच असल्यामुळे सगळ्या बारकाव्यासहित सांगणार आहेत आपल्याला. त्या व्यतिरिक्त थोडं रंजक व्हावं, काही अनुभव तुम्हाला जे नवीन आलेले आहेत त्यांनाही माहिती व्हावे, परिक्रमा किती खडतर असते हे कळण्यासाठी थोडे अनुभव शेअरिंग हे महत्त्वाचं ठरतं. म्हणून तोही भाग असणार आहे. आता 3 जण वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीत आहेत. सर
अधिकारी पदावर निवृत्त झालेले आहेत. एक बैठकी काम असायचं जे काय असेल ते, आणि त्या व्यक्तिमत्वानं एवढं चाललं हा वेगळा भाग होता. ताईंचं पंढरपूर वारीला जाणं असायचं, पण संसारामध्ये घरगृहस्थी सांभाळताना प्रपंच सांभाळणं सगळी मुख्य कणा जो म्हणतो तो त्या ताई होत्या. आणि त्यांच्या आई, आता त्यांच्या आई तर फार मोठं मान्यच करावं लागेल की त्या आई माझ्या पण आई आहेत. कारण प्रत्येक आई आपल्या मुलांना शिक्षण देते. त्यांचे संस्कार ताईंवर झाल्यामुळंच ताईंनी हट्ट करून पतीसह परिक्रमा पूर्ण केली, आणि त्यांची परिक्रमा ही राम सीतेसारखी परिक्रमा झालेली आहे. अशा फार दुर्मिळ योग येत असतो की पती पत्नी सोबत असताना ते विभक्त न होता परिक्रमा होणं हे अत्यंत महत्वाचं असतं. कारण काही प्रसंगी निश्चितच मैया असे काही अनुभव देते, कळत न कळत वाद निर्माण होतात आणि थोड्या काळासाठी का होईना दोघांना विभक्त करते. पण तसं यांच्या बाबतीत काही घडलं नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजेच ही राम सीतेची जोडी म्हणायला हरकत नाही. आता थोडंसं प्रत्यक्ष मैयाचं पूजन झालेलं आहे. मैयाचं उजवं पाऊल आहे. मैया प्रतीक स्वरूपात बसलेली आहे, फोटो स्वरूपात तर आहेच आहे. आणि स्मृतिचिन्ह जे काही परिक्रमा केले आहेत त्यांना आपण देण्यासाठी अनावरण गुरुजींच्या हस्ते करूया. ही प्रतिमेचं हे काढून द्या आता बस, आणि ते कागद काढून द्या. आणि तुम्ही तिघांनी 3 आणि एक इकडे द्या. एक एक प्रतिमा हातात घेऊन वर दाखवा. नर्मदे हर जप. बस हात मेरे को 4 ले लो. एक यांना देतो. या प्रसंगी आपल्याला एक आठवण राहणं गरजेचं असतं, म्हणून स्मृतिचिन्ह म्हणून नर्मदा मैयाचा विशेष फोटो आपण तयार करून घेतलाय. आज नर्मदा परिक्रमा ज्यांची झालेली आहे त्यांच्यासाठी नर्मदा मैयाचं विशेष महत्व असतं, आणि ते पूजेमध्ये रोज पूजनीय म्हणून नर्मदा मैयाची पूजा करतात. फोटो स्वरूपात ती त्यांच्याकडे जाणार आहे. गुरुजींनी आता त्याचं अनावरण केलेलं आहे. आता आपण नर्मदे हरचा जप करू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे प्रतीक रूपातली मैया, तिला आधी स्थान दिलेलं आहे टेबलावर सुद्धा समोर, की तिच्या समक्ष आपण हे सगळा वार्तालाप होणार आहे. आणि प्रत्येक गोष्टीत बारकाव्यासहित आपल्याला जेवढं समजावण्याचा थोड्या वेळात प्रयत्न करायचा आहे तो करूया आपण. आता पहिल्या प्रथम अनुभव कथनाला मी सुरुवात करतो. व्यासपीठावर असलेले अध्यक्षांना मी विचारतो की ही परवानगी आपल्याकडनं आहे ये कार्यक्रम शुरू करने के लिए? हाँ, संमती है. दैफळे साहेब, आपण परिक्रमेला कशा पद्धतीने निघालात ह्याच्या थोडक्यात आम्हाला माहिती द्या. नर्मदे हर परिक्रमेला आम्ही नोव्हेंबर 2024 मध्ये निघालो. साधारण 9 तारखेला आम्ही नगरमधनं निघालो. रेल्वेने गेलो आम्ही जाताना, आणि इथून खंडवापर्यंत रेल्वे होती. मग खंडवा रेल्वे स्टेशनपासून आम्ही बसनी ओंकारेश्वरला गेलो. ओंकारेश्वरला गजानन महाराजांच्या आश्रममध्ये आम्ही साधारण 3 दिवस राहिलो आम्ही. ते 3ऱ्या दिवशी आम्ही तिथनं परिक्रमा उचलली. मग तिथे संकल्प वगैरे करून आम्ही परिक्रमा सुरू केली. जाताना आमच्याबरोबर आमच्या एरियातले आणखीन 7-8 लोक होते, लेडीज जेंट्स वगैरे. आम्ही टोटल 10-11 जण होतो जाताना. आणि मग तिथनं आम्ही सुरू केली परिक्रमा. ओंकारेश्वरला संकल्प वगैरे घेतला. तिथली सुरुवातीला मानधाता पर्वताची जी परिक्रमा असते ती पण पूर्ण केली. 7-8 किलोमीटरची परिक्रमा आहे ती करून दुसऱ्याशी संकल्प उचलून आम्ही मग 3ऱ्या दिवशी तिथनं निघालो. तर मग जाताना कोणत्या मार्गे जायचं काय वगैरे, तर जसं पुढे जाऊ तसं विचारत आम्ही पुढे गेलो. सुरुवातीलाच काय आम्ही ठरवलं नाही की ह्याच मार्गे जायचं म्हणून. सुरुवात तर केली, नंतर पुढे जसं प्रत्येक आश्रमवर गेलो वेगवेगळं मार्गदर्शन जसं मिळालं
तसंच आम्ही पुढे पुढे शेवटपर्यंत परिक्रमा पूर्ण झाली. सुरुवात अशी झाली. परिक्रमा सुरू करण्याचा तुमच्या मनामध्ये विचार कसा आला? हां, परिक्रमेचा जे आहे तर सुरुवातीला जसं आम्ही मगाशी यांनी सांगितलं साहेबांनी की आम्ही दिंडीमध्ये जातोय बऱ्याच दिवसापासून. तर सुरुवातीला मी संत वामन भाऊचा जो गड आहे गहिनीनाथ गड, तिथे अंतर कमी आहे नगरपासून 60-70 किलोमीटर आहे. साधारण त्या दिंडीमध्ये आम्ही जायचो. ते 10-11 वर्ष आम्ही सतत तिथेच गेलो. त्यानंतर मग पंढरपूरची दिंडीलाही जायची तयारी झाली, कारण सुरुवातीला चालण्याची माझी एवढी तयारी नव्हती. पण जेव्हा हा अनुभव माझ्या पाठीशी होता गहिनीनाथ गडावरच्या दिंडीचा, त्यामुळं मला थोडा आत्मविश्वास वाढला होता. आणि मग पंढरपूरच्या वारीला आम्ही सुरुवात केली. पंढरपूरची वारी बी अगदी खूप व्यवस्थित झाली. तर त्यानंतर मग आळंदीची पण म्हटलं करू आपण, एवढी करतोय तर मग पंढरपूरच्या वारीवर आळंदीची वारी पण सुरू केली. मग त्या दिंडीमध्ये आम्हाला काही लोक भेटले. सुरुवातीला बरेचसे लोक असे भेटले की ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली होती. मग त्यांची चर्चा केली, त्यात मला पण ते बसनी केली होती सर्वांनी, पायी कुणीच केलेली नव्हती. मग त्यात नर्मदा परिक्रमा शक्यतो पायीच करतात, म्हणजे सॉरी गाडीनेच करतात. सर्वसामान्य माणूस पायी करायच्या भानगडीत पडत नाही, ऋषी वगैरे करतात असं एक समज झाला. पण आळंदीच्या दिंडीमध्ये मला एक गृहस्थ भेटले, त्यांनी पायी परिक्रमा केली होती. ते रात्री झोपताना आम्ही जेव्हा एका ठिकाणी संध्याकाळी विषय निघाला तेव्हा ते म्हटले हा परिक्रमा मी पायी केली म्हटले. मग त्याला विचारलं पायी किती किलोमीटर? ते म्हटले 3-3.5 किलोमीटर आहे. आणि त्यांनी पण 3.5-4 महिन्यात पूर्ण केली होती. मग मी त्यांचा फोन नंबर वगैरे त्यांच्याकडून सगळी माहिती काढली नंतर हळूहळू थोडी. आणि नंतर थोडीशी मनाची तयारी व्हायला की आपण आता 1-1.5-2 वर्ष रिटायर होतोय जे, तर का ना आपण पण एक प्रयत्न करायला काय हरकत आहे. पंढरपूरला 20 किलोमीटर चालतोच, तर 20-20 किलोमीटर जरी चाललो आपण आणि 3600 किलोमीटर जरी असेल एक 6-5-6 महिन्यात होईल. आणि रिटायर नंतर तसंही काही काम नाही, इथले सर्व बहुतेक जबाबदारी आपल्या पूर्ण झालेल्या असतात, तर तेवढी आपण हे करायला काही हरकत नाही आहे. आणि अशा प्रकारे एक मनाची तयारी झाली. आणि ही ऐकत होतीच आमचं सगळं बोलणं वगैरे. मग माझ्यापेक्षा जास्त हिनी मनावर घेतलं की नाही आपण जायचं. पण माझं म्हणणं होतं की बसनी जाऊ, पायी नको, खूप एवढं अंतर आहे. ते म्हटलं नाही आपण आता बसनीच जायचं, सॉरी पायीच जायचं. सुरुवातीला मध्ये एकदा म्हटलं जाऊ गाडीने जाऊ, पण त्याच मला अडचण होती. म्हटलं मला राजा मिळणार नाही, आता गाडी आपली काही शक्य नाही, लागलं रिटायर होऊन दे मला. मग एक 6-7 महिने रिटायर आलं की मग आपण पायी म्हटलं तरी मी तयारी होईल. मग पायी झाल्यानंतर रिटायर झाल्यानंतर मग ही म्हटलं नाही आता आपल्याला करायची तर पायीच करायची, आता गाडीने नाही करायची. आणि मग अशा प्रकारे आमच्या दोघांचाही मनाचा निश्चय झाला की ठीक आहे आता पायी करू. घरच्यांची बी मुलांची सर्वांची संमती होती. त्यांना माहिती होतं ठीक आहे दोघं एक व्यवस्थित जाऊन येऊ शकतात, काय अडचण आहे. आणि घरी बी ते म्हणजे आम्ही पाहू सगळं, काय हरकत नाही. मुलांची परवानगी मिळाली आणि अशा प्रकारे आमची मनाची तयारी झाली. मग आणखी आमच्या एरियातले 2-3 लोक हिच्या बोलण्यामुळं बऱ्याच जणांना माहीत झाले की असं परिक्रमा जात आहेत, परिक्रमा काय असते. मग यूट्यूबवर वगैरे हे 2-4 महिला येऊन दुपारी पाहत बसायचे व्हिडिओ वगैरे कसे पाहिजे काय ते. आणि अशा प्रकारे हळूहळू वातावरण तयार होत गेलं, मनाची तयारी होत गेली. आणि कधी नोव्हेंबर आला आणि कधी निघालो काही कळलं नाही. मग आम्ही तिकीट बुकिंग कर वगैरे, जसं लहान मुलांची एक सहल असती तसा उत्साह असतो, तसा आमच्या आसपासच्या एरिया सगळा उत्साह होता की आम्ही जातोय, बाकीच्यांना बी हे जात आहेत. असं एक वातावरण तयार झालं की परिक्रमेला कोणतरी आपल्या गल्लीतून जात आहे म्हणजे असं. आणि तुम्ही पूर्वतयारी काय केली होती? साहित्य काय घ्यावं, घेऊ नये, ती थोडीशी माहिती काढली होती मी. तर पण त्यासाठी मला एक गोष्ट मला आवश्यक वाटत होती. युट्यूबवर आम्ही व्हिडिओ वगैरे पाहिजो, अनुभव प्रत्यक्ष कुठे जाऊन आलंय का, म्हणजे अशा माणसाला जर भेटलं तर ते थोडं जास्त बरं राहील. कारण काही लोकांचे नाही हो ते खूप अवघड असतं, युट्यूबवर काय कुणी काही सांगतं ते काही खरं नसतं. प्रत्यक्ष जे जाऊन आले ना त्यांना विचारा तुम्ही किती खर्च असते. मग ते एक डोक्यात कुठचं घर बसलं होतं की नाही प्रत्यक्ष युट्यूबचं काही खरं नसतं. तसे आपण पाहतो युट्यूबवर व्हॉट्सअपवर काही खरंच असलं असं काही नाही. माणूस थोडं फॉर्मल असतो, तो थोडं साचेबद्ध बोलतो. मग आमच्या एक मित्राला विचारलं, आपल्या इथं आज उपस्थित आहेत घोळवे साहेब, तर त्यांचं नाव मला एकाकडनं कळालं की ते आमचे नातेवाईक, तुम्ही त्यांच्याकडे जाते स्वतः जाऊन आले आहेत. तर म्हटलं ठीक आहे असं काहीतरी असेल तर बरं नगरमध्येच आहे. मग आम्ही एक दिवस गाडी त्यांच्या घरी गेलो, त्यांची भेट घेतली किंवा पायी करायचं काय, त्यांचा अनुभव होता. तर त्यांना एक सुरुवातीला काय पाहिलं परिक्रमेमध्ये काही पायाला वगैरे एक दगड लागला होता आणि त्यामुळे त्याचं पाय चालणं खूप अवघड झालं. त्यामुळे त्यांना शेवटचा काही थोडासा भाग त्यांना तेवढे बसनी केला. तर मग म्हटलं कसं काय, पण आम्ही करावं असं वाटतं. तर नक्की करा म्हटले, मी सुद्धा करणार आहे यावर्षी, तुम्ही तर कराच मीही करतो. ते पायाला माझं लागलं नसतं, मला पायीच करायची होती, पण ते लागल्यामुळे आता मी 5-6 दिवस ट्रीटमेंट घेतली तरी ते काही नीट व्हायला त्यांचं पायाचं. पण तुम्ही नक्की करा. त्यांनी मला इतकं मोटिवेट केलं की नाही तुम्ही जाच,
मी पण परत कर जेव्हा मग लक्षात आलं की त्या माणसाला पाहायला लागले, ते 7 दिवस सफर केले त्यांनी, अर्धवट परिक्रमा पायी केली, बुडली, शेवटचा थोडासा भाग त्यांना बसनी करावा लागला, तरी त्यांचा उत्साह आहे दांडगा की जायलाच पाहिजे. म्हटलं मग आपण तर जायलाच पाहिजे मग. आणि मग मला आणखी एक पाठबळ मिळाली की नाही आता आपण करायचंच. तर मग त्यामुळे एक निश्चय झालं की जायचं म्हणून. मग थोडंसं त्यांचं मार्गदर्शन घेतलं, काही बाकी ठिकाणी गाईडन्स पाहिलं की काय काय घेऊन जावं, त्यांना कमीत कमी वस्तू घेऊन जा. तर मग आम्ही जाताना काही 1-2 कपडे फक्त घेतले, पायजमा, लुंगी वगैरे. तेच काही परिक्रमेमध्ये लुंगी किंवा आपलं पंचा वगैरे चालतो, आणि वर एक आपला शर्ट किंवा बंडी वगैरे ज्याला म्हणतो तेवढं, जास्त काही तिथं चालत नाही. आणि कमंडल वगैरे लागतं हातामध्ये. जेवायला आपले स्वतःचं एक ताट पाहिजे असतं, कुठे गेलं तर ग्लास लागतो पाणी प्यायला, चहा घ्यायला वगैरे. अशा प्रकारचे कमीत कमी साहित्य लागतं, तेवढं आम्ही बरोबर घेतलं. फक्त स्वेटर, थंडी खूप असते तिकडे, मला असं कळलं होतं. मग त्यामुळे थंडीसाठी एक थोडंसं एकदम पातळ रग म्हणता येईल त्याला, किंवा शाल टाईप घेतलं होतं. आणि खाली आथराला एक थोडंसं आहे. बाकी जास्त सामान काही आम्ही घेतलं नाही, कमीत कमी वस्तू करून आम्ही तिथं. आणि जे लागलं काही तर प्रवासात आधीमध्ये घेता येईल असं तयारी ठेवली होती. ताईंना विचारू इच्छितो, ताई घरात तुम्ही निघण्यापूर्वी प्रापंचिक जी ओढ असती त्यामध्ये तुम्हाला काही मोह वाटला का? प्रापंचिक मोह मला वाटलाच नाही, कारण माझी खूप दिवसाची तयारी होती का नर्मदा मैयाची परिक्रमा करायचीच. म्हणजे मैयाच्या डायरीमध्ये आपलं नाव दिसतंय, आता आपल्याला परिक्रमेला निघायचंय. मग माझी खूप दिवसाची इच्छा होती, 5-6 महिने झाले नाही का, म्हणजे असं रोज तेच युट्यूब लावायचं, पाहायचं. मग मी विषय काढला ना मला परिक्रमेला जायचं. मग गल्लीतल्या बायका पण काय परिक्रमा असती, कसं असतं, आम्हाला पण दाखव. मग ते येऊन बसायच्या. मी बघायला लागले का मग अगं इतकं अवघड असतं का? म्हटलं काही नाही, हे थोडं थोडं काही भाग आहे अवघड, पण मला जायचंयच. म्हटलं आम्ही दोघं तर नक्की जाणार आहेत. मग त्याच्यानंतर आई पण आली, 10-15 दिवस राहिली. मग तिला वाटत ही काय बघते काय न रोजच. मी लागं हे परिक्रमेला जायचंय आम्हाला. मग ते बघते ते तुम्ही दोघं पण जाणार. म्हटलं मग ते मला एकटील काय जाऊन देते ते. मग मी पण येऊ का? म्हणलं चल, तुला पण मैयानी बोलावलं असेल, मग जाऊ आपण. मग असं करता करता आमच्या गल्लीतले जवळजवळ 9 जण तयार झाले. ते युट्यूब म्हणजे बघून बघून माझ्या जवळ यायच्या, बघायच्या. मग एक एक करता करता असे 9-10 जण झाले. आणि मग यांना म्हटलं आता त्यांचे तिकीट बुक करा, आपण जाऊ. ते म्हटले अरे आपल्याला माहित नाही एवढे, म्हणजे नाही का अवघड आहे काय आहे. मग म्हटलं हे आपले शेजारचे एक जेंट्स तुम्हाला जोडीदार, जाऊ आपण. मग यांनी सगळ्याचे तिकीट वगैरे बुक केले. मग सगळे रेडी म्हणजे तयार झाले. म्हणजे उत्साह, इतका उत्साह होता ना जायचा, म्हणजे असं वाटायचं ती 9 तारीख कधी येईल जायला. म्हणजे खूप म्हणजे मनातून इच्छा होती जायची. मग 9 तारखेला म्हणजे सगळे आम्ही जसा लहान मुलाला आनंद होतो, तसा या वयात सुद्धा आपल्याला तो बाल वयाचा आनंद मैयाने मिळवून दिला. खूप म्हणजे खूपच उत्साह होता जायचा. आता 9 तारीख कधी येईल आणि आपण कधी जाणार, वेध लागले होते. आईंना मी प्रश्न विचारू इच्छितो. आई, आपण परिक्रमेला निघणार, हो, तुम्हाला असं वाटलं नाही का आपल्याकडे होईल का नाही? तसं काही वाटलंच नाही, अजिबात वाटलं नाही. याचं कारण मला सांगू शकाल का? तुम्ही शेतीची कामं करायची, हा, म्हणूनच कंटाळा नाही आला. आणि त्यामुळे कणखरपणा तुमच्या शरीरात आहे, हा, कष्ट करायची सवय आहे, चालायची सवय आहे, आणि त्यामुळं तुम्हाला ते सोपं सोपं झालं. मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे. आता बऱ्याच वेळा हल्ली बऱ्याचशा महिलांना प्रश्न पडतो, बाई माणसाने एकटीने परिक्रमा करावी का? त्याचं उत्तर दोघे मिळून काय देऊ शकत? बिनधास्त करावी, काहीच म्हणजे भीती वाटतच नाही. भीती वाटतच नाही, कारण ती मैया सगळं जबाबदारी घेते म्हटल्यानंतर आपल्याला काय भीती वाटायचं? वाटतच नाही. इथं तरी वाटते, पण तिकडे गेलो काहीच वाटत नाही. तिकडे बिनधास्त असतं अगदी. हा भाग महत्वाचा आहे, कारण मैयाप्रती पूर्ण समर्पण झालं हा, तर सगळी जबाबदारी मैयाच घेतली. हा, मग काय, आपली काय राहते जबाबदारी? आपली काय नाही, आपण काहीच नाही, चालायचं. तिचं नामस्मरण करायचंय, ती जसं देईल तसं राहायचंय, ती दिलं खायला तर ते खायचं. खायचं नाही. आता तुम्ही अगदी मी 2-2 दिवस आश्रमावर जाऊन राहायचे ना, काही असलं म्हणजे हे मागून यायचे,
मी थकावा आल्यावर मग अशी पुढे गेले ना बिनधास्त राहायची, काही भीती नाही, काय नाही काय नाही. ते बीच का जीव लावायचे, सगळे प्रेमाने बोलायचे, काही आपलं सगळं चालू होतं. वसुधैव कुटुंबकम ही जी व्याख्या आहे पूर्णतः तिथं अनुभवाला आलं. हा म्हणजे आज 3600 किलोमीटर हा जो नर्मदा खंड सांगितला जातो हा हे तुमचं अंगण झालंय आणि या अंगणात कसं बागडायचं हे आपण ठरवायचं. हा मग आता बागडायचं म्हणजे परिक्रमा तर झाली, पुन्हा पुन्हा परिक्रमा करणं यापेक्षा श्रेष्ठ काय असेल ते सेवा देणे. शाबादी. आता मी थोडस सेवा या विषयामध्ये बोलतो. तुम्ही परिक्रमेत असताना ज्या आश्रमात थांबत होते त्या आश्रमामध्ये तुमचं स्वागत, तुमची सोय कशा पद्धतीने होत होती? एकदम चांगल्या पद्धतीने. शेवा पण बी तिथं काही भाज्या चिरू लागायचं, कुठं काय करायचं, सगळं मदत करायची, सगळी करायचं. तुमच्या दिवसाच्या दिनक्रमामध्ये तुम्ही जे चालत असाल हा त्या चालण्या व्यतिरिक्त तिथं पोहोचल्यानंतर सुद्धा हा. जी काही मदत लागत ती त्या परिक्रमावासीने केली पाहिजे. केली. याला विशेष महत्व आहे ते केलं. सोबतचे सगळे करायचे. आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच मिळतो हे निश्चितच आहे. चांगली. काही वेळेला शहरी भागातून आलेली मंडळी, मी गावं सांगू इच्छित नाही, परंतु शहरी भागातली मंडळी आता मग भरपूर चाललोय लगेच पाठ टेकून आरामशीर पडून राहतो. पण हम तो परिक्रमा में है, भोजन की सीताराम हो गई तो हमको बुला लेना, ही वृत्ती जास्त आढळती. असं करणं योग्य की अयोग्य? नाही तुमचा अनुभव काय सांगतो? करणं हे चांगलं आहे. असं आयतं खाणं पटत नाही. श्रमसेवेत जे पुण्य मिळणारे ते पदरी पडलंच पाहिजे. भले ते आपलं काय आणि इतर परिक्रमावासींचं भोजन काय, प्रसादी काय, नाही तसं आम्ही त्याच्या पोटात गेल्यानंतर त्याचा आत्माराम जो आनंदाने मला काही आशीर्वाद देणार आहे तो मिळण्यासाठीच हे करायचं आहे साधन. आता परिक्रमा तुम्ही कशा प्रकारे करत होता याबद्दल मी थोडस विचारू इच्छितो. सकाळी तुम्ही किती वाजता उठायचे? आम्ही सकाळी 5लाच उठायचो. आणि परिक्रमेला सुरुवात किती वाजता करायची? सकाळी 6ला. म्हणजे साधारण दिवस उजाडायला लागल्यानंतर तुम्ही परिक्रमा सुरू केली. हा सकाळी उठल्यावर मग सगळं करावं लागतं ना. आंघोळ करायची, आरती करायची, सगळं करून मग निघायचं 6ला. 6:15च्या नंतर थोडं संध्याचं पहिलं किरण साधारण पडलं की पण बाहेर पडायच्या. हाच मुळात नियम आहे. नर्मदा पुराण, स्कंद पुराण यामध्ये जे काही नर्मदा मैयाच्या खंडात सगळे उल्लेख आलेले त्यामध्ये हे स्पष्ट दिलेलं आहे की सूर्याचा पहिला कटाक्ष भूमीवर पडला तिथून पुढं परिक्रमावासीने चालायला सुरुवात केली पाहिजे. आता हा जो काही भाग आहे आणि संध्याकाळी किती वाजता थांबायचा त्याबद्दल? संध्याकाळी दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही जेव्हा निघायचो, दुपारी जेवण झाल्यावर पण आम्ही 1-1.5 तास आराम करायचो त्या ठिकाणी आणि साधारण 2:30-3 वाजता निघायचो. तिथून निघताना आम्ही ही चौकशी करायचो पुढं किती किलोमीटर आश्रम आहे आणि त्याच्या पुढचा आश्रम किती किलोमीटर. साधारण पुढचे 2-3 आश्रम आम्ही अंदाज घ्यायचो की बुवा आपण पुढे पोहोचू शकतो असं. आणि साधारण 2:30-3 वाजता निघालं की मग त्या आश्रमाच्या हिशोबाने आम्ही निघायचो. मग कधी कधी आम्ही 4:30 वाजता थांबून घ्यायचो कारण पुढचा आश्रम थोडा लांब असायचा. माहित नाही 5:30, 6, 7 वाजतील त्यामुळे मी 5:30ला, 4:30ला, 4:45ला पण थांबायचो. कधी कधी एखादा आश्रम 3:30ला लागायचा पण पुढचा आश्रम मात्र 5-5:30ला जाऊ शकतो अशी परिस्थिती असते. मग आम्ही ती तयारी ठेवून कधी कधी 5:30, 5:45 पर्यंत पण चालायचो. दिवस थोडा मोठा झाला की मग म्हणजे थोडक्यात असं अंधारपडायची आधी पोहोचू एवढी तयारी काळजी घ्यायची. सूर्यास्ताच्या आधी एखादा तास तरी तुम्ही थांबायचे. सूर्यास्त तो 1 तास कशासाठी होता त्याचं मी विश्लेषण करतो. की तुम्ही ज्या ठिकाणी जाता तो अपरिचित भाग आहे, तुमच्या माहितीतला नाही. नर्मदा मैया कदाचित लांब असती, तुम्हाला स्नान करायचं असतं. स्नान करून तुमची पूजा व रोजची जी काही नित्य कर्म आहे, आरती वगैरे सगळं करायचंच आहे. त्यानंतर तुम्हाला स्वयंपाकाच्या सेवेला मदत करायची असते. बऱ्याच वेळेला जिथं सदावर्त दिलं जातं तिथं तुम्हाला लाकूड फाटा गोळा करण्यापासून सुरुवात स्वतःच करावं लागतं. मग तो जो 1 तास आहे तर दिवसा उजेडी तुम्हाला लाकडाची वाळलेल्या फांद्या मिळू शकतील, अंधारात काय दिसणार? म्हणून तो 1 तास महत्वाचा. म्हणजे हा महत्वाचा भाग आहे बरोबर की सूर्यास्तापूर्वी 1 तास किमान आधीच थांबलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि त्या अनुषंगाने
त्या 1 तासात तुमचं दिनक्रमाचं जी काही गरज आहे ती तुमची बेसिक नीड ती पूर्ण करावी. बरोबर. तुमचं स्नान वगैरे सगळं आटपून आरती विरती करावी. स्वयंपाकात जी मदत लागणार असेल, चिरणं, भाज्या, कणिक मळणं, काय पोळ्या करणं आहे, जे काय असेल ती मदत. आता खरं तर बहुतांशी आश्रमामधून जे संत महंत, साधू, संन्यासी, ब्रह्मचारी हे सगळी बनी बनाई ज्याला तयार स्वरूपातलं जेवण देतात. तर थोडंसं याबद्दल मी बोलू इच्छितो की ह्यामुळं परिक्रमावासी थोडा आळशी झाला का? काही अंशी बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, की बऱ्याचशा आश्रमवर जवळजवळ 90% आश्रमवर आम्हाला तयार जेवण मिळायचं. या गोष्टीची जे आम्हाला की आज परिक्रमा संख्यात्मक बघितलं तर लाखांनी लोक निघताय. बरोबर. संख्या लाखाची असती पण हार्डली 8 ते 10% वर पूर्ण होत नाहीत परिक्रमा. हे जे गणिती कॅल्क्युलेशन आहे हे आम्ही प्रत्यक्ष बरीच वर्ष अनुभव घेतो आहोत की हार्डली 8 ते 10%. नाही. सुरुवातीला जोश भरपूर असतो आणि ते आम्ही करून भावनेपोटी भराभरा निघतात. युट्यूब पाहून, पुस्तकं वाचून बरोबर आहे, प्रेरित होतात आणि निघतात. पण प्रत्यक्षामध्ये त्यांना अनंत खडतर अडचणी निर्माण झाल्या मग समजतं की हे काही इतकं सोपं नाहीये. आता आपण इथून परत गेलेलं बरं. जातात बरेच जण. आता खरं तर तुम्ही परिक्रमा सुरू केली तर तुम्ही अनिलदासजी गुरुजींकडनं संकल्प घेतला. हो, त्यांच्याकडनंच केलं होतं. गोमुख घाटावर झाला असेल. हो, गोमुख घाटावर. आता गोमुख घाटावर नर्मदेचं जल तुम्ही त्या नदी पात्रातलं घेतलं का त्या गोमुख घाटातले तर गोमुखातलं घेतलं, हा माझा प्रश्न आहे. पात्रातलं घेतलं मला वाटतं. पात्रातलं आणलं होतं. पात्रातून आणलं होतं मला वाटतं. मुळात त्या गोमुखातलं पाणी घेण्याची अर्थात ते खाली जातं. पण काय होतं तिथं बहुतांशी सगळे लोक स्नानाला बसतात. हा हा हा. आणि गोमुखाच्या समोर तिथं. हा बाहेर हा पाण्यात आपला पाय त्या मैयाला लागतो. शुद्ध जल गोमुखात घेत नाही. अच्छा, हा, ते पुढे जाताना हे बऱ्याच वेळा सांगितलं जात नाही. बरोबर. प्रकर्षाने सांगितलं गेलं पाहिजे की जे जलकुपी बाटली जी असती ती बाटली त्या पाण्याने भरून घ्यायची. अच्छा अच्छा. शुद्ध. आपला स्पर्श त्याला पायाचा सुद्धा झाला नाही पाहिजे, ती काळजी महत्वाची असते. आता पूजा करताना तुम्ही समोर ती मांडली असेल बाटली, तिची पूजा केली आहे, तिला धागा बांधलाय, तिचा साज शृंगार म्हणून एखादं वस्त्र घेतलं असेल, माळ घातली असेल, आता जशी समोर मैया सजवून ठेवली आहे तर तसंच ते करावं लागतं. चुनरी वगैरे म्हणतात. चुनरी असते. यथा देह तथा देव. या शरीराला जे जे लागतं ते सगळं मैयाला पाहिजे. बरोबर. तेव्हा ते तुमचं सगळे सोपस्कार करेल. हे तर नक्कीच. आज मी परिक्रमा ह्या गोष्टीकडे थोडस सगळ्यांचं लक्ष वेगळ्या पद्धतीने वेधू इच्छितो. परिक्रमा समाज जो काही बघतो आहे ती पंचमहाभूतांची महत्वाची सेवा आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं, तर पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश ही जी काही पंचमहाभूतात्मक तत्व आहेत यामध्ये आपण भूमीवर चालतो, राहतो, वास्तव्याला असतो. त्याच्याशिवाय आपण चालू शकत नाही. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपण त्या भूमीशी संलग्न आहोत. सलग हे चंद्रावर आधांतरी असतो, हा फरक आहे. त्यामुळं भूमी तत्व तिथं कार्यशील आहे. त्या भूमीजवळ लगत नद्या आहेत आणि त्या नद्यातलं पाणी आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये जात असतं. त्या पोटामध्ये गेलेल्या पाण्यातनं आपलं रक्त, मांस, त्वचा, अस्थि, मज्जा हे सगळं काही बनत असतं. कारण आपलं भरण पोषण करण्याची व्यवस्था त्या भूमीमधून निर्माण होणाऱ्या अन्नाने घेतलेली आहे. ती अन्न पिकवण्यासाठी पाऊस पाडण्याची जबाबदारी त्या जलाने पुन्हा आकाशात ढग स्वरूपात जायचं आणि मग ते पुन्हा पाणी स्वरूपात खाली येईल आणि मग धान्य पिकेल. म्हणजे ही सगळी दैवी व्यवस्था आहे एक वेगळी. आज दुर्दैवाने आम्ही त्याकडे खूप सहज सुलभ पाहतो. आम्ही त्या शेतकऱ्याला दुय्यम समजतो. आता यंदाच वर्ष असं आहे की अतिशय प्रकर्षाने जाणीव होतीये की मोठमोठे उद्रेक होत आहेत. मोठमोठे प्रचंड, आता नगर सारख्या ठिकाणी कधी नव्हता एवढा पाऊस यंदाच्या वर्षी झालेला. तसं तर दुष्काळीच गाव म्हटलं जायचं. पण ह्या परिस्थिती
आपल्या चुकांमुळे घडतायत. आपण निसर्गाची हानी करत गेलो, झाडं तोडत गेलो, जल जमीन जंगल हे सगळं नष्ट करत चाललो. परिणती निसर्गाने त्याची जर पद्धतीनं ते करायचं ठरवलं तर मग भूकंप होणारच आहे, समुद्र जास्त वाढणारच आहे, पाणी अडणार नाहीच आहे, आणि मग गावामध्ये पाणी घुसणारच आहे. पुन्हा अतिक्रमण केली आम्ही, गावाजवळ आम्हाला जागा राहत नाही म्हणून नद्या नाल्यांच्या किनाऱ्याला सगळं वाढीव एक्सटेन्शन करत गेलो, आणि त्या वाढीव बांधकामामुळं घरामध्ये पाणी घुसायला लागलं. त्या पाण्याची काय म्हणजे आम्ही ते जलतत्वाचं नुकसान करतो. आज 70% माणसाच्या शरीरामध्ये फक्त जलतत्व आहे. आता राहिले 30%. 100% तर गणित मी समजून सांगतो. 70% पाण्याचा अंश काढला तर 30% तुमच्या शरीरातलं जडत्व, अस्थि, मज्जा, स्नायू, मांस हे सगळं जे काही आहे हे त्या भूमीशी निगडीत आहे. आता भूमीवर आपण राहतो तर हे सगळं मिळून जर बारकाईनं बघितलं तर 18% त्याच्यात निघून जातं. 30%तला 18 गेलं, राहिलं 22%. 12%चं गणित 4% वायू तत्वात गेलं, 4% आकाश तत्व काम करतंय, वर्ण तेज येत असतं, सूर्यप्रकाश उगत असतो. आपल्याला तो 12 तासातला जेवढा आवश्यक आहे तेवढा थंडीत आपण जास्तीचा घेतो. उन्हाळ्यात बापरे AC लावला पाहिजे, आमचं कौतुक सुरू होतं. मग हे तेज तत्व आकाशातलं तेज ओकलं जातं आणि ते आपल्याला उष्णतेचा भास निर्माण करतं. तो भासमान आहे सगळा. आज साधू संत अमरकंटक सारख्या ठिकाणी आता तुम्ही जाऊन आलात, अमरकंटक मध्ये आजही साधू संन्यासी आहेत. सियाराम बाबांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलेले आहात. सियाराम बाबा 12ही महिने फक्त एका लंगोटीवर असायचे, कडाक्याची थंडी असायची, पण सियाराम बाबांनी कधी कुठलं अंगावर वस्त्र जास्तीचं काहीही लिहायलं नाही. मग त्यांना काही त्रास झाला नाही का? त्यांचं शरीर नव्हतं का? आणि आमच्या शरीराचं कौतुक आम्ही का करतो? हा एक वेगळा भाग. आता राहिला भाग 4% करत करत वायू तत्व असतं, जे श्वासा वाटे आपण ग्रहण करतो. जोपर्यंत वायू आहे शरीरात तोपर्यंत प्राणशक्ती क्रियाशील. ज्या क्षणी वायू संपेल तुमचा प्राण निघून जाईल, आणि प्राण निघून गेला की ते शरीर राहत नाही, ते कलेवर किंवा प्रेत होते. आता या प्रेत या शब्दाच्या संकल्पनेशी मी पुन्हा एकदा परिक्रमावासींना जोडू इच्छितो. मुळात परिक्रमा करण्याचा जो नियम आहे, आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हे 4 महिने चातुर्मास पाळलाच पाहिजे. याचं कारण असं आहे, विष्णू योगनिद्रेमध्ये असतात, झोपत नाही. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. आपला बोली शब्द काय निघतो? देव झोपले. देव झोपत नाही. देवानी कामं वाटत नाही. विश्वाचा पालक विष्णू आहे. मग त्या विष्णूचं काम वेगळं आहे, शंकराचं काम वेगळं आहे, आणि ब्रह्मदेवाचं काम वेगळं आहे. प्रत्येकाची कामं ठरलेली आहेत, ज्याच्या त्याच्या कामाचं ज्यांनी त्याचीच काळजी घ्यायची. पण मग देवाला सुद्धा यथा देह तथा देवे, या शरीराला जशी विश्रांती तशी देवाला विश्रांती नको का? हा माझा प्रश्न. म्हणजे देवाला विश्रांती पाहिजे. मग देव योग निद्रेमध्ये असतात. मग त्यामध्ये विष्णू समुद्रामध्ये आपण पाहिलेलं आहे, त्या शेषशाही याच्यावर पहुडलेले दिसतात, आणि लक्ष्मी त्यांचे पाय चेपताना फोटोत पाहतो आपण सगळीकडे. आता हे जे काही आहे तर 4 महिने विष्णू त्या क्षीरसागरात विश्रांती घेत आहेत. तर कुठलीही व्यक्ती आडवी झोपलेली असताना तिला प्रदक्षिणा मारायला शास्त्रात कुठलीही परवानगी नाही. हे दुर्दैववश सांगितलं जात नाही. कारण शिव आणि शव या 2 शब्दातलं मी फरक सांगतो. फक्त शिवाची फक्त वेलांटी निघून गेली ते झालं शव, आणि ते फक्त शंकराच्याच हातात आहे. दुसरा कुठलाही देव त्याला मृत्यू देऊ शकत नाही. फक्त शिवच शंकराच्या ताब्यातली ती गोष्ट आहे. आणि त्या शिवाची कन्या नर्मदा मैया. भोलेनाथ अमरकंटक मध्ये विषप्राशनानंतर जे काही
अंगाचा दाह व्हायला लागला म्हणून तिथं थांबले आणि ते तपश्चर्येमध्ये घामाच्या धारा व्हायला लागल्या प्रचंड. आता आपल्याला फक्त गंगा माहिती आहे, गोदावरी गौतमी गंगा, जी त्र्यंबकेश्वरला उगम पावती ब्रह्मगिरीला. शंकरांनी जटा आपटल्यानंतर ती प्रगट झाली. गौतम ऋषींचं पापक्षालनार्थ ती तिथं प्रगट झाली. परंतु ही जी काही अमरकंटक मध्ये घामाच्या धारांमधनं निर्माण झालेले बारीक बारीक प्रवाह एकत्र होऊन तिचं पुढं भव्य स्वरूप झालं ती नर्मदा. आणि ध्यान मुद्रेमध्ये जेव्हा सचेतन अवस्थेमध्ये शंकर भगवान समोर डोळे उघडून पाहतात तर एक छोटी मुलगी हसत होती, ती माझी नर्मदा माई. मला ती जशीच्या तशी आत्ता सुद्धा दिसतीये, जे मला दर्शन प्रत्यक्ष तिने दिलं. फक्त मी समजू शकलो नाही, मी मूढ व्यक्ती आहे. आज आपल्या इथं गाडगे काका आलेले नाही. नगरमध्ये नर्मदा मैया या देहासाठी म्हणून साक्षात सजीव स्वरूपात येऊन बसली. किती जणांना माहिती नगरच्या लोकांना? फार थोड्या लोकांना, जे तिथं गेले त्या. दर अष्टमी, शुक्लाष्टमी म्हणतो आपण, शुद्ध अष्टमी, त्या अष्टमीला तिथं कन्यापूजन कन्याभोजन नियमित चालतंय. नगरचं ते छोटंसं शूलपाणी आहे असं मी नेहमी म्हणतो, कारण बाजूला डोंगर वगैरे सगळा जो परिसर आहे तो शूलपाणी सारखाच आहे. फक्त मागच्या बाजूला क्रशरची धडधड खडखड चालू असती, एवढाच भाग वेगळा आहे. आता त्या शेतकऱ्याचं बिचाऱ्याचं आर्थिक नुकसान झालं की ते सगळे स्टोन क्रशरची सगळी राख उडायची, माती उडायची आणि ते पिकं नापीक व्हायला लागली. मग त्यांनी विचार केला, माझी 2 वेळा परिक्रमा, आता दाडगे भाऊसाहेब दाडगे आलेले नाहीयेत पण त्यांनी सुद्धा 2 वेळा पायी परिक्रमा केली. आणि आता मनात आली की सेवेला येतच असतात. फक्त एक कॉल आज येऊ शकले नसतील, काही कारणामुळे असतील कदाचित, परंतु प्रत्येक वेळी ते हजर असतात. आता जस्ट आम्ही शूलपाणीत सेवेला जाऊन आलो. नर्मदा सेवा संघाच्या माध्यमातून नगरमधनं 4-4 ट्रक आपण साहित्य घेऊन जातो. नगरमधनं नव्हे, पुणा, मुंबई, नागपूर, अमरावती, फार सगळ्या ऑल ओव्हर इंडिया सगळीकडनं सामान येतं. आम्ही आवाहन काय करतो, जुने फक्त कपडे स्वच्छ धुवा, व्यवस्थित, जीर्ण नसावेत. आपण काही करण्याचे अवतार नाही की आपण नवकोरं घेऊन देऊ शकू, परंतु जे आपण वापरत नाही आहोत आणि पडू नये, मग काय करायचं ठेवून. बायका एकच उद्योग करतात, ती बोहारीण येते, एक ॲल्युमिनियमचा डबा घेते, एखादी परात घेते, काहीतरी घेतलेली असती वस्तू, म्हणजे 4 साड्या देऊन एखादं फक्त ॲल्युमिनियमचं भांडं मिळतं. आज दुर्दैव आहे की हे करण्यापेक्षा ज्यांच्या अंगावर वस्त्र पण नाही आहेत त्यांना ते जर दिलं गेलं तर ते सत्पात्री दान म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर काही प्रत्यक्ष जाऊ शकत नाही, चला यावर्षी माझ्याबरोबर येणार असेल तर मी तयार आहे, घेऊन जातो. आम्ही दरवर्षी जातच असतो. अक्षरशः 15-15 टनाच्या 2 बोटी भरून सामान आम्हाला ते लादून न्यावं लागतं. सोबत लोकांना एवढ्यासाठी न्यावं लागतं की लोकांना ती परिस्थिती माहिती व्हावी. आज तिथला आदिवासी जीव आमच्या प्रत्येक परिक्रमावासीला किती छान सेवा देतो हे स्वतः सांगतील. प्रसंगीतील त्यांच्या लहान मुलासह ते सगळे उपाशी राहतात आणि परिक्रमावासीला पोटभर जीव घालतात. नवे पांघरुणं वगैरे सुद्धा ते स्वतः उघड्यावर झोपतात आणि यांना पांघरुणं देतात, कारण हमको तो आदत आहे, हे त्यांचं म्हणणं. पण खडतर जीवन अतिशय कठीण आहे. आज ते नर्मदा पुत्र मानले जातात. खरंच आज त्यांचा जन्म तिथं झाला. आपण अजिबात स्वतःला फार मोठं समजायचं कारण नाही. आपण कधीतरी एखादी परिक्रमा करतो आणि मी परिक्रमा केली, साऱ्या गावभर युट्यूबला टाकेल, पुस्तक काढील, अमुक करील, प्रवचन देत फिरेल, असे उद्योग जास्त सुरू होत आहेत. यापेक्षा सेवा कार्याला जोडून घ्या. आमचे सांगळे दादा आजही सेवेमध्ये आहे. काल परवाच भारत भ्रमंती चॅनलवाल्यांनी, तामणकर दादांनी त्यांचा सेवा बद्दलचा एक व्हिडिओ रिलीज केलाय. तो मी लाईव्ह प्रोग्राम पाहत होतो, कदाचित त्यांना ते कल्पना नसेल, पण हे असे प्रोग्राम मोटिवेशनल आपण युट्यूब पाहतो, पण फक्त परिक्रमा एके परिक्रमा एवढंच पाहत राहतो. आता बऱ्याच वेळा प्रत्येकाला अश्वत्थामा हा पक्का भेटलेला सापडतो. तुम्हाला भेटला का अश्वत्थामा? माझा प्रश्न, तुम्हाला अश्वत्थामा भेटला का?
अश्वत्थामा भेटला किंवा नर्मदा मैया भेटली का, हा एक प्रत्येकाचा अनुभव असतो. आणि पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, जसं ईश्वर कुठे आहे तर कणकणमे भगवान आपण म्हणतो, कणकणमे शंकर. आणि आपल्या सर्व साधू संतांनी सांगून गेलेत की ईश्वर हा प्रत्येक कणाकणामध्ये आहे. मनुष्यामध्ये तर आहेच आहे, पण अगदी निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा ईश्वर आहे. अशीच आपली शिकवणूक आहे आपल्या धर्माची. त्यामुळे तुम्ही ओळखता का, हा फक्त प्रश्न आहे त्या ठिकाणी. तर हा, तुम्हाला जर मला तुमचे हे असेल तर तुम्हाला तो नक्की ओळखू येतो, नाही तर 10 वेळेस आला तरी तुम्हाला लक्षात येत नाही. हे आपण गोष्टी रूपात वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तर अश्वत्थामा मी तो मला खूप अनेक वेळेस भेटला, खूप वेळेस भेटला. मैया भेटली, अश्वत्थामा भेटला. मी जर सांगतो की नगरमध्ये हिंडताना फिरताना अक्षरशः भीती वाटते. बरं, करोनाच्या पिरियडचं उदाहरण जर पाहिलं तर करोना पिरियडमध्ये सगळेजण घरातच बसून होते, कोणी बाहेर जायचं नाही, संचारबंदी वगैरे टाईप बरंच काय काय होतं. पण त्या काळात जर कधी पुढे जायची वेळ आली, संपूर्ण रस्त्यावर पाहिलं पूर्ण शांतता असायची, एक चिटपाखूर सुद्धा नसायचं. अशा वेळेला मला 1-2 वेळेला कधी जाण्याचा योग आला तर अक्षरशः थोडंसं भीती वाटल्यासारखं व्हायचं. अरे, आपला रोजचा रस्ता, आपलं शहर, आपलेच लोक आहेत, फक्त त्या आतमध्ये आहेत, पण एक थोडीशी भयानक शांतता किंवा अशी भीतीदायक वातावरण वाटायचं. पण याच्यापेक्षा जास्त आता मी व्हिडिओ पाहिलं लक्षात की याच्यापेक्षा शांत आणि जंगल भाग पूर्ण, आणि तो दुसराच म्हणजे आपला भाग नाही येतो, आपला म्हणजे आपण ज्या भागात राहतो तो अपरिचित भाग येतो. तिथले लोक अपरिचित आहे, तिथली भाषा बऱ्यापैकी अपरिचित आहे आपल्या काही काही ठिकाणची. अशा ठिकाणी आम्ही चालतो, 2 जण असतो कधी कधी, आईला पुढे बसून दिलं असं, आणि ते पूर्ण जंगलच्या वाटेने शेतातून चालताना लांब लांबपर्यंत काहीच दिसत नव्हतं. एखादं गाय म्हैस किंवा असं कुत्रं वगैरे दिसतं, याच्या पलीकडे कुणीच दिसत नव्हतं. पण थोडी सुद्धा भीती वाटत नव्हती. किंवा आता त्याचं जास्त विशेष वाटतं मला, त्यावेळेस तर नाहीच वाटली. पण भीती का नाही वाटली त्याचं आश्चर्य मला आता वाटतंय की खरं मैया होती म्हणून फक्त शक्य आहे, नाही तर अशा ठिकाणी तुम्ही एकटेच जाऊ शकत नाही. आपण मला तेच विचारायचंय, कुत्र्यावरनं विषय काढतो. असं कुठे झालं का की एखाद्या कुत्र्याने, एखाद्या गायीनं किंवा एखाद्या प्राण्याने तुम्हाला मार्ग दाखवला? मार्ग दाखवला असं नाही बरं का, पण एका ठिकाणी आहे ना, हायवे सोडून असं एक कच्चा रस्ता होता आणि एक गाव होतं, नाव वगैरे मला आठवत होतं. आणि त्या गावची नाही मला असं आठवतं, त्या गावची आम्ही जास्त पोहोचलो, त्याच गावची जत्रा होती, 3 दिवसाची यात्रा होती त्यांची, खूप गर्दी वगैरे होती. ते तिथे गेल्यावर कळालं. पण तिथपण जाऊस तर आमच्या बरोबर एक कुत्र होतं. संध्याकाळची वेळ होती, आम्हाला मुक्कामाचं आमपून मार्गदर्शकच होतं. हा, इनडायरेक्टली त्या रूपात होती, तसंच म्हणावं लागलं. ते कुत्र आम्हाला त्या रोड सोडल्यानंतर कच्च्या रोडला जे भेटलं तर ते अगदी आमच्या तिथपर्यंत जाईपर्यंत होतं आमच्या बरोबर. ते तिथे गेल्यावर मग ते कुठं गावात गेलं माहित नाही, पण पूर्ण गाव लागेपर्यंत ते आमच्या बरोबर होतं. म्हणजे नंतर ते गायबच झालं. हा, नंतर ते त्याचं गावाला असेल किंवा काय असेल, पण ते आम्हाला रस्ता दाखवायचं काम केलं म्हणा, किंवा आम्हाला त्याचा एक पाठिंबा किंवा बळ आम्हाला त्याने दिलं. तर अशा स्वरूपामध्ये परिक्रमा करत असताना तुम्ही जे काय अनुभव घेतले, तुम्हाला कुठं आजारपण, काही असं त्रास, असं काही झालं का तुम्हाला आजींचं? नाही, आजींना नाही किंवा हिला नाही, तिघापैकी कोणाला एक साधी पॅरासिटामॉलची मी गोळ्या वगैरे नेलं होतं. मला पित्ताचा वगैरे त्रास, मी ऍसिडिटीच्या काही गोळ्या घेतल्या त्या. आणि कोणाला काही दुखलं बिकलं तर आपलं कॉम्बिफ्लॅम वगैरे, पॅरासिटामॉलची 1-2 गोळ्या मी, किंवा जुलाबाच्या गोळ्या कोणाला लागलं तर माझ्याजवळच्या गोळ्याचा फायदा दुसरा न झाला. तर बऱ्याच वेळेला कुंत्री म्हणतो मला खूप जुलाब होऊ राहिले वगैरे, तुम्ही देऊन टाका, आपल्याला नाही नव्हत, तुम्ही घ्या निदान. मग तर चांगल्या मी अगदी स्ट्रॉंग गोळ्या, म्हणजे चांगल्या क्वालिटी गोळ्या नेल्या. किंवा आजीला फक्त एकदा पडल्या होत्या आमच्या त्या कोणतं काय शेवटचं ते दूध धारा वगैरे, तिथे ते म्हणजे जागेवर बसली, फक्त पाय मुरगाळा, थोडं वर चढून आली पूर्ण. ते अमरकंटकचं, त्या अमरकंटकचा धारा ओलसरपणा जास्त असल्यामुळे थोडंसं निसरडेपणा, शेवाळ टाईप. आणि विशेष म्हणजे मैयाची कृपा अशी आहे की तो जो रस्ता होता सगळ्यात, आपण म्हणतो शूलपाणी अवघड आहे, पण शूलपाणीपेक्षा खतरनाक ते अमरकंटकचं जंगल आहे. का ते कमी आहे, पण जंगल म्हणजे अक्षरशः असं जंगल आहे की सगळं पाला पाचोळा, काड्या, तुम्हाला रस्ताच नाही, पायवाट ज्याला म्हणतो पायवाट सुद्धा नाही करत. 20 किलोमीटर सुद्धा खूप आवडतं. ते फक्त समोर पाहायचं, लाल फडकं पुढे बांधलेले, लाल कपडा पुढे बांधलेला आहे, ते शोधत शोधत ते जावं लागतं. आणि ते पूर्ण चढून आपली बॅग घेऊन चढणं सुद्धा अवघड आहे. अशा परिस्थितीत आमच्या आईला काय खाली काय झालं असतं तो केवळ अवघड. आणि जंगल जे नर्मदा मैयाचं हृदयस्थान मानलं जातं, तर तिथं तुम्हाला काय अनुभव आले? तुम्हाला खडतरपणा जाणवला का? खडतरपणा तर होताच. शूलपाणीचं आधी आम्ही बडवानीपासून शूलपाणी सुरू होतं. खरं बडवानीपासून 3 मार्ग आहेत.
एक प्रकाशा मार्ग, एक शूलपाणी मार्ग आणि एक तिसरा अजून एक हायवे मार्ग वगैरे, ते 52 गजा मार्ग वगैरे असं काय, हा अशी 2-3 मार्ग. पण आमची इच्छा होती की आपण तिथे गेल्यानंतर जायचं शूलपाणीने. परंतु जशी आमची ह्या आजी होत्या, आणखी एक आजी होती आमच्याबरोबर, समोरची मावशी होती, त्यांनाही थोडं स्थूल शरीर जास्त आहे त्यांचं. त्यांच्याबद्दल एक आम्हाला शंका होती, चालतील की नाही चालतील. आणि एक जण आमच्यापैकीच होते, ते थोडे इंज्युअर्ड झाले ते पाहायला. 3 व्यक्ती आमच्याबरोबर असे होते ज्यांच्यामुळे आम्हाला शूलपाणीतून जायला शक्य वाटत नव्हतं. पण तिथं मैयाने अशी कृपा, इच्छा होती आमची, मैयाला प्रार्थना झाली की तूच मार्ग दाखवा. आता आमची इच्छा तर आहे आणि तयारी आहे, पण आता तिघांना सोडून पण जाता येत नाही. तर तिथं आणखी 2-3 आम्हाला पुण्याच्या वगैरे लेडीज भेटल्या, त्या सुशिक्षित वगैरे होत्या. तर यांना काही जास्त लिहिता वाचता येत नसल्यामुळे तो प्रॉब्लेम होता. पण त्या 2-3 महिला अशा होत्या पुण्यात, त्यांना काहीतरी अशीच अडचण आली आणि त्या म्हटले की आम्ही जाणारे बसनी, आमचे बाकी लोक मग पायी शूलपाणी जाणारे. अरे म्हटलं मग हे चांगलं, याच्यापेक्षा जास्त काय मग काय. म्हटलं आमच्या 2 आजींना घेऊन जाता का तुम्ही? म्हटलं घेऊन जाऊ. मग तिथून त्या बसने गेल्या तर ते डायरेक्ट गोरा कॉलनी पर्यंत. म्हणजे मैयानेच तुम्हाला परत अगदी मार्गही दाखवला आणि हेही केलं. म्हणजे आम्ही तिघांना बसून दिलं बसनी त्यांच्या बरोबर, अधूनमधून फोन करत राहायचो. आणि मग आम्ही शूलपाणी गेलो. आणि शूलपाणी जातानाही आणखी मैयाला आमची काळजी, ते दादा गुरु होते, ते दादा गुरु एक संत आहेत, तर त्यांचा एक खूप मोठा जथ्था असतो. म्हणजे ते तर असतातच त्यांच्याबरोबर असतात, जसं आपलं दिंडी वगैरे निघते ना त्या टाईप असते, 100-500 लोक असतात. मग आम्हाला त्यांचा एक सहारा भेटला. मग संपूर्ण शूलपाणीमधून आम्ही त्यांच्या ग्रुपमध्येच चाललो. पण त्यांच्या ग्रुपमध्ये आणखी एक फॅसिलिटी अशी होती की तुमचं सामान त्यांच्या ट्रकमध्ये टाकू शकतात, ते ट्रक दुसऱ्या मार्गे मोक्कामाच्या ठिकाणी येतात. पण आम्ही म्हटलं आपल्याला तसं नाही करायचं, आपल्याला फक्त अडचण काय आहे की रस्ता कसा आहे काय, ते बॅगा आपण आपल्या बरोबर ठेवू, त्यांचा आपला हा सपोर्ट मिळतो तोच खूप आहे. आम्ही आमच्या बॅगा आमच्या पाठीवरच ठेवल्या आणि त्यांच्याबरोबर फक्त चाललो आम्ही. पण ते शूलपाणी पूर्ण क्रॉस करायला सहज शक्य झालं. हा, ते संत ते इतके मोठे संत आहेत तिथले, त्या भागामधले खूप मोठे. म्हणजे त्यांचं रात्री प्रवचन वगैरे असायचं, सकाळी प्रवचन द्यायचे. थोडक्यात सांगू इच्छितो, हा, सातत्याने 3 वर्ष केवळ नर्मदा मैयाच्या जलावर आहे, अन्नप्राशन बंद आहे पूर्णतः. आणि हा, गिनीज बुक मध्ये सुद्धा ह्या गोष्टीची नोंद झाली की जागतिक आरोग्य खात्याची लोक येऊन त्यांच्या सगळ्या टेस्ट करून गेले, पण त्यांचं डेली रुटीन व्यवस्थित चालू, कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास नाही, काही नाही. त्यांचं ECG काढला, BP चेक केलं, सगळ्या प्रकारचं कुठलाही त्रास नाहीये त्यांना. आणि अक्षरशः ते डोंगरातून वगैरे चालताना ते पळतात, बाकीचे चालू शकत नाही, पळतात, ते चालत नाही, पळतात बरेच ठिकाणी. तर थोडस या अनुषंगाने परिक्रमा ही म्हटलं तर खूप खडतर आहे, पण पूर्ण समर्पण भाव जर आपल्या स्वतःमध्ये आपण मैयाप्रती ठेवला तर मला असं निश्चित म्हणावं लागेल की प्रत्येकाची परिक्रमा मैया पूर्ण करून घेतली. आता थोडासा विषय मी वेगळ्या गोष्टीकडे येतो. आज धकाधकीच्या जीवनामध्ये संसारी माणूस परिक्रमेसाठी 4, 4.5, 5, 6 महिने एवढा कालावधी देऊ शकत नाही, कारण मागं व्यापच एवढे वाढले की त्याला तो वेळच मिळणं शक्य नाही. मग अशा परिस्थितीत वाहनाची परिक्रमा हा एक पर्याय असू शकतो. मग वाहनामध्ये शरीर कष्टवल्याशिवाय देव पण दिसत नाही असं शास्त्र म्हणतं. मग शरीर कष्टवण्याचा मार्ग सायकलची परिक्रमा करा, एक मार्ग सांगितला. त्याच्यानंतर दुसरा मार्ग फार तर फार ऑटोमायझेशन असलेली मोटरसायकल वापरा, स्कूटर वापरा, तेही करा शक्य. त्यानंतर छोटं 4 चाकी वाहन असेल त्यांनी सुद्धा करू शकता. चला, प्रत्येकाला 4 चाकी घेणं शक्य नाही सामान्य माणसाला, मग ग्रुपनी ट्रॅव्हलच्या बसेस असतात त्यांनी सुद्धा परिक्रमा साध्य होते. फक्त मधल्या काळात कोरोना नंतर बऱ्याच काही मोठ्या घडामोडी घडल्या. आता इथं थोडस मी माझं वैयक्तिक मत प्रगट करतो. वारी ही पुन्हा पुन्हा करण्याची गोष्ट, म्हणूनच त्या वारी करणाऱ्याला वारकरी असं म्हणतात. परंतु नर्मदा परिक्रमा ही आयुष्यात एकदाच होऊ शकते खऱ्या अर्थाने, कारण ती खडतर आहे.
दुसरी गोष्ट, वारीमध्ये बऱ्याचशा व्यवस्था सरकारने स्वतःच्या अखत्यारीत ठेवल्या जातात. त्यामुळे सगळ्या सोयी सुविधा वारी आयोजक सुद्धा करतात आणि सरकारही करतं. तो एक इव्हेंट झालेला आणि ते प्रस्त झालंय. ते आत्मप्रौढी, मी काय केलं, वारी केली, हे सांगण्याचं एक स्वतःचा अहंकार निर्माण होतो यात खरं. पण हे काही घटना घडतायत आणि त्यामुळं मधल्या काळात कोरोना नंतर अशा परिस्थिती निर्माण झाल्या की वारकरी पंथांना वारी सुद्धा करता येत नव्हती. त्याचबरोबर कीर्तनकार लोकांना सुद्धा कीर्तन पण मिळत नव्हती. पण जनसंपर्क ठेवायचाच नाहीये, लांब राहायचं, आयसोलेटेड राहायचंय. यामधनं जसा कोरोना संपला तसं एक पेव, मी एखादी लक्झरी धरतो ट्रॅव्हलवाला, 40-50 सीटर असती, माझ्याबरोबर गाडीचे 4 लोक असतातच, ड्रायव्हर, 2 क्लीनर वगैरे काय असेल ते, आणि मग मी ती गाडी घेऊन निघतो. एक 4-5 जणांचं स्वयंपाकी योजना करून टाकतो, किचन सगळं गाडीत टाकतो डिक्कीमध्ये, आणि उरलेली 40 सीटर भरायची. मग तुमच्याकडे 5, तुमच्याकडे 5, तुमच्याकडे 5, तुमच्याकडे 5 करून 40 सीटर वाटली जातात गावोगाव. आणि मग काय नाही, भरून जाती गाडी. आणि मग अगदी कौतुकाने सांगितलं जातं, पॅम्पलेट मी खूप बारकाईनं वाचतो, तो उल्लेख गरजेचा नाही पण ते केला जातो, हे मी मुद्दाम प्रकर्षाने सांगतोय. आम्ही कांदा लसूण विरहित अन्न देतो. नर्मदा खंडामध्ये कांदा लसूण विरहित अन्न तर लागतच लागतं. वांग चालणार नाही, जास्तीची चवळी किंवा बाकीचे हे काही जे वातुळ पदार्थ आहेत ते खायचे नाही. हे शास्त्राने ठरवले, ते काय आम्ही नाही ठरवलेलं, ते पूर्वापार आहे. तेल सुद्धा जास्त वापरायचं नाहीच, मसाले सुद्धा जास्त वापरायचे नाही. आता अपवाद फक्त तुम्हाला मध्य प्रदेशात जास्त, 83% भाग नर्मदेचा सगळा मध्य प्रदेशातून जातो. तर तिथल्या काही भागामध्ये अतिशय जहाल तिखट असतं. पण मला असं कधीच आढळलं नाही की कुठल्या व्यक्तीला त्याचा जास्तीचा त्रास झाला. मी आज भरपूर आश्रमातून सेवा देताना मी लोक पाहिले, दादांनी पाहिलेले, पण क्वचित प्रसंगी. आता ते अति जर तुम्ही कराल तिथं मातीच होणार. जरा झणकेवाज खायची सवय असती, तंबाखू खाणारा असतो, त्याला ते कमी तिखट लागतं, येऊ दे जरा, लंका लाव, लंका हात केला जातो, लंका हा म्हणजे तिथल्या परिचित शब्द आहे हा नर्मदा खंडातला. लंका म्हणजे मिरची, तिखट मिरची, जी कानातनं पार अगदी जाळ काढते. मग ते हाताने लंका लाव, मग ते बिचारे आपले महंत हिरवी मिरची घेऊन येतात आणि मग मस्त काता काता खातात. अरे मग रात्री पळापळ करावी लागते आणि आश्रमात जे सेवादार बिचारे 2-4 दादांसारखे आलेले असतात, त्यांचे हाल काय होतात हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. शौचगृह अत्यंत घाणेरड्या स्वरूपात पाहायला मिळतात. मी मुद्दाम मी बोलतोय, लाईव्ह रेकॉर्डिंग होतंय, मला माहिती आहे, पण याची गरज आहे की आम्ही शहरी भागातले लोक घरातल्या संडासमध्ये जितकं स्वच्छ ठेवतो तसं तिथं का राहू शकत नाही, हा माझा प्रश्न आहे. अरे तिथं पाणी असतं, बादलीभर पाणी टाकून द्या, फरक काय पडतो. एका मधल्या आश्रमामध्ये हे दादा तिथे येऊन गेलेले आहेत म्हणून मी ते नामोल्लेख त्या गावाचा करत नाही, तथापि रात्री 3 वाजता एका व्यक्तीला ज्या काही पद्धतीने त्रास होत होता, आता मला जागं राहावं लागलं होतं, पण तिथं बिबट्या यायचा रोज. आमच्या समोर एक गाईचं पारडून नेलं होतं, एक शेळी नेली होती, एक डुक्कर मारलं होतं. म्हणून मला ती रात्री महाराजांनी सांगून ठेवलं होतं, तू आहे, तुझी ड्युटी तू सांभाळायची, दिवसाचं सांभाळून ते सांभाळायचे. त्यांना माहिती होतं, मी करायचो. संबंधित व्यक्तीने कमोड टाईप संडास वापरायची पद्धत माहिती आहे का नाही हे मला माहिती, पण व्यक्ती शहरी भागातली होती एवढंच सांगू इच्छित. इतकी घाण करून ठेवली आणि निघून गेला. आता ते केलेलं माझ्या ते लक्षात नाही आलं. सकाळी मी गेलो परत, साफसफाईचं काम आम्ही करतच होतो, ते सगळं वाळलेलं. आणि मग इतकं
हॅरेसमेंट होती की ते पाण्याचा नळ प्रेशरनी पाणी पाहिजे तर ते बराच वेळ वाढल्याने पाणी टाकून जमत नाही अशा वेळेस. आणि संबंधित व्यक्तीला विचारलं, म्हणलं पेट में कुछ गडबड था क्या? त्याला मी उद्धट भाषा वापरलीच नाही. गडबड थी क्या, तबीयत खराब थी क्या? नहीं नहीं मुझको कुछ नहीं हुआ था, दूसरे ने किसी ने किया. म्हणजे पकडलं गेलं तर चोरी, नाहीतर शिरजोरी. तसला प्रकार तो अनुभवाला येतो. हे मी मुद्दाम इथं सांगितलंय की परिक्रमा करताना किंवा सेवा देताना सेवादारांनी सुद्धा त्या पद्धतीने वागावं लागतंच, की एकदम एखाद्याला तोडून बोलता येत, कारण त्याचं तपाचरण चालू आहे. तपाचरण या शब्दामध्येच बारकावे आहेत. तप आचरण करणे याला तपाचरण म्हटलं. आता तपाचरण याचा दुसरा अर्थ असा, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा 1 तास आधीचा काळ. सकाळचं सूर्य उगवायला सुरुवात झाली की त्याची किरणं आमच्या डोक्यावर सुरुवातीला शीतल वाटतात, नंतर ती कडक होत चालतात. मध्य प्रदेशात जास्तच होतात आणि मग ते अनुभवायला यायला लागतात. म्हणजे शरीर जाळण्याचं काम असतं. आलेला प्रत्येक व्यक्तीचं 10 ते 12 किलो वजन कमी झालेलं असतं, कृश झालेला असतो, मांस बरचसं झडलेलं असतं. हे सगळं घडतं, पण त्याबरोबर काय फायदा झाला हे समजलं का? पुण्याची वाढ झाली, पाप सगळी जळून गेली, तुमची चरबी जळती. याचा अर्थ काय होतो? तुमच्या शरीरातनं ती पाप निचरा होतोय अक्षरशः. आणि हे घडत असतं. म्हणून नर्मदा परिक्रमा झाली पाहिजे. पायी केली तर फारच उत्तम, पण नाही म्हणून पर्याय सुद्धा दिले की वाहनाची सुद्धा करू शकता. आता 17, 21 अशा दिवसाचे काही परिक्रमा आयोजन करणारे पण आहेत. आपल्या इथे सुद्धा आज एक महाराज स्वतः त्या परिक्रमेत सोबत असणार आहेत. आता महाराजांसारख्या सान्निध्यामध्ये आपल्याला तो सत्संग जो मिळत राहिला, परिक्रमेचं रुटीन कसं असलं पाहिजे? सकाळी उठल्यानंतर किमान तुमची रोजची पूजा, ज्याचं त्याची मैया स्वतंत्र आहे, त्यांनी त्याची मैयाची पूजा केलीच पाहिजे. त्या व्यतिरिक्त सत्संग म्हणून सगळ्यांनी एक माळ, समजा नर्मदे हराचा जप करायचा आहे तर 1 माळ पूर्ण महाराज माळ करत राहतील. ती गिनती करण्याचं काम महाराजांच्या हातातली माळ करेल, परंतु त्यांचाही उच्चारण चालू असेल त्यावेळेस बाकीच्यांनी करायचंय. हे सामुदायिक करण्यामध्ये काय फरक पडतो? तर वातावरणीय बदल घडत राहतात आणि ती स्पंदनं वायुलहरीत प्रसारित होतात, वैश्विक ऊर्जेमध्ये ती मिळतात. आणि ते वैश्विक ऊर्जा आपण ही जी काही संत मंडळी सगळी जी काही परिक्रमा करणारे असतात त्यांची ऊर्जा दुसऱ्याच्या एखाद्याच्या निगेटिव्हिटीवर काम करती आणि त्याचा नकारात्मकता अंश सगळा काढून टाकते. कोणाचं पुण्य कोणाच्या फळाला येतं माहीत नाही पडत. आपण गमतीनं म्हणतो तुमचे आशीर्वाद असू दे. आज महाराजांना मी म्हणेल मला आशीर्वाद असू द्या. अरे हे संत महंत चालते बोलते संत आहे, त्यांचं तपाचरण चालू आहे. आज नेमावर सारख्या ठिकाणी त्यांची साधना चालू आहे. किती भाग्य आहे. नाभी स्थानापाशी त्यांचं वास्तव्य आहे. आपलं भाग्य आहे का? आपण एवढं 1000 किलोमीटर लांब आपल्याला जावं लागतं खास. शिवाय ब्रह्मचारी. आणि हा जो फरक असतो, तपाचरण चालू आहे. आता तपाचरणामध्ये शरीर तप्त होत असतो आणि त्या तप्ततेमुळं कदाचित बहुतांशी साधू संत हे थोडेसे तापट असलेले दिसतात म्हणतो, असतात नाही. अतिशय मायाळू असतो. माझं उलट प्रतिपादन आहे की त्यांच्या इतकी माया आई सुद्धा नाही करणार, इतकी माया त्यांची असते. पण योगायोगाने या ज्या काही परिक्रमांमध्ये आपण संत महंतांचे आश्रम फिरत असतो, तर या आश्रमामध्ये कशासाठी जायचं असतं? तर त्यांच्या सत्संगासाठी जायचं असतं, त्यांच्या सहवासात जायचं असतं आणि त्यांच्या त्या परिक्रमेच्या बाबतीत ते जे काही बोलतील तर साक्षात मैया त्यांना बोलायला लावत असती असं मानलं जातं. आणि ते खरं आहे. वासनच्या आश्रमात हे आम्ही बरोबर होतो. हे मैयाचं पाऊल मला वासनच्या आश्रमातच नर्मदा मैयानी दान दिले. दाखवताना दोन्ही दाखवली, देताना मात्र एकच दिलं. 1 तास मी बावड सारखा फिरलो, वेळा झाला होता की दुसरं पाऊल का सापडत नाही.
मग शेवटी एकाच्या तोंडून मैया बोलती झाली, अरे तुला त्यांना डावं पाऊल द्यायचंच नाहीये, तुला फक्त उजवंच दिलंय. मग माझ्या डोक्यात क्लिक लागली की अरे उजवं देणं याचा अर्थ सकारात्मक आहे, ते डावं द्यायचं तर नकारात्मक आहे, ते नाहीच द्यायचं. तिला दाखवलं जरूर पण दिलंच नाही. आणि ते बिलकुल लहान मुलीचं पाऊल आहे. तुम्हाला तिथं जवळून मी त्याचे 16 वळ्याचे नियम मी मैयाला सांगून खूप शिथिल करून टाकले. तुमच्या हातात सुद्धा देऊ शकतो मी. आज इथं मी मुद्दा मांडलंय, अर्धनारी नटेश्वर शिवलिंग मला प्राप्त झालेले. शंकराचा भाग, पार्वतीचा भाग, वेगळे वेगळे रंग आहेत. कपाळावर अर्धचंद्र आहे बरोबर. शंकरांनी जे अमरकंटकला त्रास व्हायला लागल्यानंतर शीतलता मिळावी म्हणून चंद्र धारण केला, नाग धारण केला. काय हलाल विष घेतलं होतं ना, अंगाचा दाह सुरू झाला होता. तर ते सगळं चंद्राने पुष्कळ शीतलता निर्माण केली, नागामुळं थंडपणा निर्माण झाला. हे सगळं त्या ठिकाणी घडलेलं आहे. आज उगम स्थान कुठं आहे नर्मदा मैयाचं? अमरकंटक. तिथं तुम्हाला एक बोटा एवढी धार वाहत असती, तेवढी क्रॉस करायला तो जो कुणी केवट असतो त्याला 5-10 रुपये का होईना त्याला द्यावेच लागतात. आता तुम्ही म्हणाल असं का करा, तर केवटाने रामाला शरयू पार केलं होतं. राम स्वतः देव असून सुद्धा देवांना सुद्धा त्यांनी पार केलं. म्हणून केवट हा वेगळा भाग आहे. आज ओंकारेश्वरला गेले तर ओंकारेश्वर शिवलिंग वेगळं आहे, प्रणव शिवलिंग, आणि पलीकडं ममलेश्वर आहे, ते वेगळं आहे नदी किनारी दक्षिण तीरावर. तर ते सुद्धा असंच विशेष आहे. पण मग म्हणून नर्मदेचं जे जल आपण बाटलीत घेऊन फिरतो, परिक्रमा पूर्ण झाल्यावर सांगता मात्र तुम्हाला ओंकारेश्वर आणि ममलेश्वर दोन्हीला जल वाहिल्याशिवाय पूर्णता नाही. ही तुमची जबाबदारी. आता हा बारकाव्याचा भाग मी मुद्दाम बोलतोय की ह्या ज्या गोष्टी असतात ह्या परिक्रमेमध्ये बारकाईनं पाळायच्या. आता बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं, अनिलदासजी पण सांगतात, या गोष्टीला विरोध करतात की तुम्ही समुद्रात ते पाणी टाकायचं थोडंसं आणि त्यातलं समुद्रातलं घ्यायचं. असं करू नका, करू नका. कारण समुद्रामध्ये क्षार आहेत. समुद्राच्या पाण्यातनंच मिठागरं तयार होतात, बरोबर आहे, मीठ तयार होतं. तर क्षारयुक्त भाग जो आहे तर निगेटिव्हिटी जास्त खेचत असतो. आपल्या धर्मशास्त्रामध्ये अमावास्या पौर्णिमेला घरातल्या जलामध्ये नर्मदेचं पाणी, तीर्थाचं पाणी आधी टाकायचं बादलीत, रिकाम्या बादलीत. पहिलं थेंबर पाणी जरी टाकलं तरी चालतं, आणि मग जे काही नळाचं पाणी घ्यायचं असेल ते सोडायचंय. आता तुम्ही म्हणाल थेंबर आम्ही प्रयागराजचं तीर्थ टाकलं आणि आता आंघोळ करायला बाकीचं पाणी सोडलं, ते संपूर्ण तीर्थ झालं. लक्षात येत आहे? पण त्याच्यात पाणी मिक्स झालं, पाण्यात नाही ते मिक्स झालं, म्हणून ते पूर्ण तीर्थ होतं. मग त्या तीर्थामध्ये सुद्धा कच्चं दूध टाका, हळद टाका, खडे मीठ टाका. शास्त्राने सांगितलंय, माझं काही नाही सांगत आहे, काळे तीळ टाका, आणि ते पाणी स्नानाला डोक्यावर घ्या. पर पितृदोषात्मक सगळे भाग सुद्धा तुमचे कमी व्हायला मदत करतं हे सगळ्या गोष्टी. पण हे करायची आम्हाला माहीतच नाही. नर्मदा परिक्रमा करताना आनंद देणारी जी कोणी नदी आहे ती नर्मदा. दुसरा भाग व्याख्येचा असा आहे, नर मध्ये हर. नराचा मद, मद म्हणजे अहंकार. हर याचा अर्थ हरण करणे, काढून टाकणे. ती जी कोण करती? नर्मदा नदी करते. काही प्रसंग असे निर्माण होतात, तुम्हाला ते अनुभवाला आला असेल कदाचित, की बऱ्याच वेळा एखाद्याचं तावातावाने भांडणं होतात आणि त्याचा अहंकार वाढतो. तू काय मला सांगतोस, हमरी तुमरीवर येतो. असे प्रसंग आश्रमात बऱ्याच वेळा घडतात. तर आश्रमामधलं वर्तन कसं असलं पाहिजे याबद्दल थोडक्यात बोलतो. हे थोडंसं विषयांतर मी अनुभव कथन थोडे घेतले, आपण आता ह्या विषयात बोलतोय की आश्रमात गेल्यानंतर आम्ही संसारी
माझ्या बायकोबरोबर बोललं पाहिजे, माझ्या मुलाशी बोलायचं, नातवाशी बोलायचंय. मोबाईल डिस्चार्ज झालेला असतो. बाबाजी मी तिथं लावतो असं, हे बाबाजी आहेत समजा, मी बाबाजी घर असं नका. बाबाजी सांगतात तिथं अडचण आहे, आमच्या जाण्या येण्याचा रस्ता आहे, नका करू. पण आम्ही आत्ता असं नाही तिथंच मोबाईल लावतो, आमचं असं तिथंच. असं करणं योग्य आहे का अयोग्य आहे? त्यांची व्यवस्था बिघडवणार आहे, मग ते अयोग्य आहे. दुसरी गोष्ट, आपण आश्रमात गेल्यानंतर पहिल्या प्रथम निश्चित सांगितलं पाहिजे बाबाजी कोण आहे, तिथं महत्वाचे महंत कोण आहेत, आश्रम कोण चलार आहे. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. आता हे संत महंत आहेत, यांची तपश्चर्या चालू आहे, यांचं तिथं अनुष्ठानं चालू असतात. मी डायरेक्ट त्यांच्या अंगाला स्पर्श करून दर्शन घेणं योग्य आहे का? अजिबात नाही. तिथं त्यांच्यात आणि आपल्यामध्ये किमान 1 फुटाचं अंतर राहिलं पाहिजे, आणि मग तिथं तुमचा माथा टेकवा, तुमचं डोकं टेकवा, तिथं तुमच्या पाय आहे समजून तिथं त्या भूमीला स्पर्श करा. त्यांच्या चरणाचा तिथं ते स्पंदन येत असतात. कॉस्मिक रेडिएशन आणि वेव्ह थेरपी प्रमाणे ती स्पंदनं त्या शरीरातनं तेवढ्या अंतरापर्यंत आपोआप येतात आणि ती तुम्हाला प्राप्त होतात. हे शास्त्र सांगतं, मी नाही सांगत. पण आम्ही डायरेक्ट जातो त्यांच्या अंगावरच कूदतो. आता असं केल्यानंतर स्वाभाविक आहे थोडस तापटपणा ते दाखवतात, पण डोळ्यात आग येते, लाल बुंद डोळे होतात. समजता नाही साला, खुद को क्या समजता है, ओरडतात. पण दुसऱ्या क्षणाला शांत झालेले असतात. तो क्षणिक राग असतो, कारण ते सेवा द्यायला बसले. ते हे विश्वची माझी घर, त्यांना संसारातल्या कुठल्याही गोष्टीचा अभ्यास नाही. आता दुसरा भाग, हम तो पुणे से आए हैं, हमको चावल ही चलता नहीं, हम चावल खाते ही नहीं. अरे ते काय तुमचे सासरे लागून गेले? मी मुद्दाम बोलतोय, व्यावहारिक नातं जोडतोय की जावयाची ठेप ठेवायला काही गरज नाही या गोष्टींची. जे काही प्राप्त होईल ते मिळालं, त्यात समाधान मानलं पाहिजे आणि आपल्या भावना आवरत्या ठेवल्या पाहिजे. पटकन लगेच क्रोधित व्हायचं. अरे अनुष्ठान काय आहे तेच आहे, तपाचरण काय आहे तेच आहे, जे प्रत्यक्ष चालताना तुम्हाला ते अनुभवायला मिळतं. आणि त्यात नंतर सुद्धा तुम्ही शांत राहिलं पाहिजे. आता दुसरा भाग, पावला गणिक जप झाला पाहिजे. नर्मदा पुराणात स्पष्ट वर्णन आहे. आता आमचे मिलिंद दादा आलेले आहेत, चव्हाणके साहेब पत्रकार आहेत, त्यांची परिक्रमा मैयांनी पूर्ण करून घेतली. आम्ही बरोबर संकल्पाच्या वेळेस होतो, ते साक्षीदार आहेत. ह्या ज्या काही गोष्टी असतात त्यांनी खूप अनुभव घेतलेत. नर्मदा पुराणात सगळी बारीक वर्णन आहे, दुर्दैवाने आम्हाला वेळच नाही. आज सादरी भुसा म्हणून जे नर्मदेच्या शिवपाणी झाडीमधला आतला भाग आहे. आता ही सादरी आणि भुसा ही नावं फक्त लक्षात ठेवा काही क्षणासाठी. आपण सत्यनारायण पोथी वाचतो, त्या सत्यनारायणाच्या पोथीमध्ये स्कंद पुराणे, रेवाखंडे हा उल्लेख प्रत्येक वेळी प्रत्येक कथेनंतर येतोच येतो. त्या घटना सगळ्या तिथं घडलेल्या प्रत्यक्षात. साधना कुठं करायला सांगितली? सागरे वा सरिते, देवालय वा गोष्टे. आता तुम्ही म्हणाल हे कुणी सांगितलंय? अमरनाथ मध्ये भगवान शंकर भोलेनाथांनी पार्वतीला हे गुह्य तत्वज्ञान सांगितलं, गुरुगीता सांगितली. जी आपण बर्फाची हे पाहतो पिंड, शिवपिंड, ते तिथला अमरनाथ मधलं आहे. पहिल्या परिक्रमेत अनुभव फक्त मनात इच्छा निर्माण झाली, मैया मला तू अमरनाथ शिवलिंग दे, आणि दिलं. आज ते विधिवत स्थापना शेवगावच्या दत्त मंदिरात केलंय भारद्यांच्या. आणि फक्त संकल्प एवढाच केला होता की घरनं पाणी न्यायचं बाटली आणि त्या शिवपिंडीवर व्हायचं. तुमचं पापक्षालन ते भोलेनाथ करतील.
करताय लोकांची. माझ्या त्या भावाला आणि वहिनीला तर पायी परिक्रमा घडवलीच. शेवटच्या 200 किलोमीटरसाठी फक्त त्यांना आईचा हार्ट अटॅक निमित्त केलं की आता तू आईच्या मोहात पडतो का काय करतोस. आणि मग आम्ही डायरेक्ट काही सांगितलं नाही, आई ICU मध्ये आहे, नियम येतो सांगता येत नाही डायरेक्ट, पण पळव. अरे आता पावसाळा आलाय जवळ, पळव जरा थोडंसं अंतर कापत चला, पटकन या. आणि परिक्रमा पूर्ण झाली. आणि चमत्कार डॉक्टरांनी स्वतः चेक केला. ज्या हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये होती सकाळी 70-72 पल्स चालू आहे. डॉक्टरांनी सांगितलं काही सांगता येत नाही म्हणजे केव्हाही जाऊ. चमत्कार बघा, हे मैयानी घडवलेलं आहे, मानव नाही घडवू शकतो. आणि काचेच्या अलीकडं फक्त यांना दोघांना घेऊन उभा राहिलो. आता मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे म्हणून फक्त त्यांच्या पाठीशी होतो. डॉक्टरांना विचारलं, म्हणलं आम्हाला परमिशन मिळाली पाहिजे. ICU मध्ये अलाउड नाहीये, मलाही समजतं, मी अभ्यासक आहे, सगळ्या शास्त्राचाच विद्यार्थी आहे, परंतु आम्हाला विशेष परवानगी द्या. त्यांनी केबिन मध्ये बोलवलं वगैरे, चर्चा झाली. 2च माणसाला पाठवलं. मला तर जावं लागेल, पुढे 1 5 मिनिटं थांबलं. बरं ठीक आहे, तुम्ही ये. आणि नेमकं आम्ही जसे आत गेलो, लोकमतचा एक वार्ताहर आतमध्ये आला मागला. आता तो कसा आला मलाच नाही माहिती, ती मैयाची इच्छा होती. आणि जसं ते पल्स मॉनिटरवरचे हे वेव चालल्या होत्या, ते कमी जास्त 70-72. आईनं फक्त काचेतनं मुलगा आला एवढं पाहिलं, हाय, लगेच श्वासाची गती वाढली, ऑक्सिजन जास्त जायला लागला, पल्स मॉनिटर जास्त हाय जायला लागलं, फटाफट सगळे चेंज. डॉक्टर म्हणे चमत्कारच झाला. तुम्ही आपलं काय म्हणे, फक्त म्हणे उगा शास्त्र म्हणून कणभर भरवा, कारण परवानगी नाहीये. बाहेर पेढे नेलेले, म्हणलं आईला कणभर भरवतो, पण ह्या पोरांना मात्र दोघांना, सुनेला मुलाला आईच्या हातात. ठीक आहे, तेवढे पुरतं सलाईन काढलं. 4थ्या दिवशी आई घरी आहे. हे मैया करू शकते. आता सुद्धा आईंचं वय 82 आहे. सध्या 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची मोठी परिक्रमा 82 वर्षाच्या एक म्हाताराम करतायत. आणि कमरेमध्ये पूर्ण वाकलेले आहेत. 3.5 किलोची बॅग आहे पाठीवर, पण त्या कोणाच्या हातात सुद्धा बॅग देत. मेरा बोजा मैं ही उठावली, तत्वनिष्ठ. घरच्यांनी सगळ्यांनी तिला सांगितलं, बाई तुझं काही झालं, जे होईल ते मैया बघून घेईल या भरोश्यावर. आणि खरंच कमाल आहे. आज दुसऱ्या आमच्या ताई येऊ शकल्या नाही, चितारे ताई म्हणून. त्यांची 3 छायाताई पुण्याला असतात, गुडघ्याच्या त्रासांमुळं, आणि इंजेक्शन घेता येईना त्यांना, कारण शुगर कमी येईना अजून. म्हणलं काही काळजी करू नका, मैया सगळं बघून घे. त्यांनी 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची पूर्ण पायी परिक्रमा बाई माणसाने एकटीने केलेली आहे. खरं तर मला आज त्या आल्या असत्या तर आणखीन शेअरिंग मस्त झालं असतं, युट्यूबला डायरेक्ट जाता येईल. की चमत्कार मैया खूप काही घडवते. उदयन आचार्यांच्या मावस भावाचा मृत्यू घडला, आणि त्याचा मृत्यूयोग नसताना मृत्यू घडला अपघाती. तर त्याचा आत्मा भटकटच राहत होता. आणि त्याच्या उदयन आचार्यांच्या आईला इच्छा होती की मला तू तर केल्या 2 परिक्रमा, मला कधी करवशील, म्हणून गाडीनं शिवचिदंबर ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून ते परिक्रमेला निघाले. आईला बसून दिलं. पहिल्या दिवशी संकल्पाला गेल्यानंतर पहिल्यांदा तो मुलगा अवतरित झाला आत्मारूपात समोर येऊन. कारण ही मावशी ना, मावशी माझ्यासाठी संकल्प कर, मला मोक्ष मिळेल. आई मावशीनं बिचारीनं, आता माय मरो मावशी पुरो म्हणतातच शास्त्रात. तिनं संकल्प करताना माझं जे काही हे परिक्रमेचं पुण्य असेल ते मी माझ्या भाच्यासाठी म्हणून ते देऊ इच्छिते. आज माझा संकल्प सुरू करते आहे आणि तो पूर्णही तूच करून घे. आणि 17 दिवसानंतर पुन्हा एकदा तो अवतरित झाला आणि सांगितलं आता मला शेवटचं पाहून घे. 17 दिवसात भरपूर वेळा दर्शन दिलं आणि 17व्या दिवसानंतर पुन्हा कधीच दिसला नाही. हे उदयन आचार्यांच्या मावस भावाची गोष्ट मी मुद्दाम सांगितली.
मोक्षदाती म्हणतात तिला नर्मदा मैया. आणि तो मोक्ष प्राप्ती या जन्मात होतोय का कधी होतोय माहित. या बाबतीत मला अजित कडकडेचं भजन फार आवडतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही. तर हे असं आहे, आपली पुण्याई त्या योग्यतेची झाल्याशिवाय नर्मदा मैया बोलवत नाही. हा सत्संगही घडू शकत नाही, ना नर्मदे हर जप सुद्धा होऊ शकत. आता आमचे मित्रवर्य मिलिंद चवणके यांना मी इथं बोलवतो व्यासपीठावर. बऱ्यापैकी बोलणं झालेलं आहे आणि वेळेकडेही लक्ष ठेवणं भाग आहे. त्या अनुषंगाने थोडंसं बोलावं.